नमस्कार सर्वांना. मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला तांदळापासून पापड बनवायचे आहे. इथे बघू शकता, तेलामध्ये टाकताच पापड बघा किती फुलतो. हे बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि सर्वांना जमेल. आता इथे बघा, मी पापड छान तळून घेतलेले आहे. हे बघा, तेलात टाकताच किती फुलतात. मी काय केलेलं आहे, काही मोठे बनवलेले आहे आणि काही छोटे आकार बनवलेले आहे. हे बघा, जे पहिले तळले ते मोठे होते, आताचे हे आहे ते छोटे आकार आहे. चला आता आपण अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले रेशनचे तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि घरामध्ये सुकट टाकायचे आणि दळून आणायचे. आता इथे बघा, एकच भांड्याचं प्रमाण ठेवा म्हणजे आपल्याला पाणी त्यानुसार घेता येतं. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी बघा गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे. 1 चमचा पांढरे तीळ घातलेले. चवीनुसार मीठ घातलेले आहे. पाव चमचा पापड खार घातलेला आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेली आहे. आपल्याला हे पाणी एकदम कडकडीत असं उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, पाणी आपल्याला अजिबात कोमट वगैरे करायचं नाही. एकदम उकळी आलेलं पाणी पाहिजे आपल्याला. आता इथे बघा छान उकळी आली. 2 मिनिटं झालेले. गॅस मी आता बंद केलेला आहे. आपल्याला आता हे पाणी ह्या पिठावरती घालायचं आहे. आपण बघा इथे कुठेच आपण तेलाचा वापर केलेला नाही. आता हे पिठामध्ये पाणी घातलेलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आता तुम्हाला इथे दिसत असेल गाठी झालेल्या आहे, पण अजिबात गाठी वगैरे होती नाही. खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला आता इथे ना फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे. जितकं पीठ भरलेलं आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं आहे. आपली खिशी अजिबात बिघडत नाही आणि पापड अजिबात बिघडत नाही. इथे बघा 10 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे. आता इथे मी छोटे कुकरचे डबे घेतलेले. त्या डब्यामध्ये आपण आता हे पीठ घालून घेऊ. आता इथे जरी तुम्हाला हे पीठ एकदम कोरडं दिसत असेल तरी पण पुढे तुम्ही बघाल खूप छान पापड होतात. आता दोन्ही डब्यांमध्ये बघा हे पीठ मी भरून घेतलेलं आहे. हे बघा, भांड्याला अजिबात काही शिल्लक राहिलेलं नाही. सर्व पीठ आपल्याला ओतून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि तेलाचा कुठेच वापर करायचा नाही, लक्षात असू द्या. आता आपण हे डबे ना कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता तुमचा कुकर मोठा असेल तर 1 शिट्टी घेतली तरी चालेल. माझा कुकर छोटा आहे त्याच्यामुळे इथे मी 2 शिट्ट्या घेणार आहे. बघू शकता, मोठ्या गॅसवरती मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते आणि आपल्याला कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आता इथे बघा कुकर छान थंड झालेला आहे. हे बघा मी डबे काढून घेतलेले आहे. बघा तुम्ही पीठ कसं झालेलं आहे. गरमच आहे अजून ते. हे बघा पीठ पण खूप छान शिजलेलं आहे किंवा वाफलेलं आहे. हे बघा असं बघायचं, हाताला अजिबात आपल्या लागलं नाही तर समजायचं पीठ आपलं छान शिजलेलं आहे. आपल्याला खिशी घेताना किती पाणी घ्यायचं, कसं काय लाटण्याने फिरवायचं ते लक्षात येत नाही, त्याच्यामुळे ही सोपी पद्धत आहे. हे बघा इथे खूप छान झालेलं आहे आणि खूप गरम आहे अजून ते. चला आता इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेते. इथे पण मी तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही पिशवीला. बघा दोन्ही डब्यांमधलं पीठ याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. हे बघा
डब्याला पण अजिबात पीठ राहत नाही. आता इथे मी लाटणं घेतलेलं आहे. लाटण्याने आपल्याला असं छान प्रेस करायचं आहे. आता इथे बघा लाटणंही वापरू शकता किंवा इथे मी तांब्या घेतलेला आहे. आता तांब्याने पण छान असं आपण वरण वगैरे कसं मॅश करतो काही वेळेस तांब्याने, त्या पद्धतीने इथे तांब्याने पण करू शकता तुम्ही. हे बघा तुम्हाला सोपं वाटेल ना ते तुम्ही घ्यायचं आहे. अजिबात पीठ इथे प्लॅस्टिकला चिपकत नाही. हे बघा इतकं पीठ तुम्ही छान असं मळाल या पद्धतीने तितके पापड आपले छान फुलतात आणि खुसखुशीत पण होतात. इथे आपल्याला बघा जवळजवळ 10 मिनटं तरी हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा वेळ लागला तर चालेल, पण खूप छान पद्धतीने आपले पापड तयार होतात. तुटत पण नाही आणि खायला तर एकदम खूपच पोंग्यांसारखे लागतात. हे बघा अजिबात पीठ लागलेलं नाही पिशवीला. हे बघा खूप छान इथे मी मॅश करून घेतलेलं आहे. हे बघा आता इथे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे ताटात काढल्यानंतर परत मी काय करते, हे बघा पिशवीला अजिबात लागलेलं नाही आहे पीठ, बघू शकता. आता आपण छान अजून तांब्याने रगडून घेऊ. आता इथे अजून गरमच आहे थोडंसं. आता थोडंसं इथे मी हात लावू शकते. आपण आता हाताने थोडंसं मळून घेऊ. बघू शकता इथे पीठ खूप छान असं स्मूथ झालेलं आहे. हे बघा मळतानीच आपल्या लक्षात येतं असंच व्हायला पाहिजे. हे बघा चला आपण आता पापड करायला सुरुवात करू. हे बघा इथे मी ना एक परत प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवलेलं आहे, म्हणजे अजिबात ती हवा वगैरे लागणार नाही आणि कडक होणार नाही. आता इथे बघा मी खाली पळपट ठेवलेलं आहे, त्याच्यावरती इथे मी छान असं प्लॅस्टिकच असं पापडाच्या मापाने कटिंग करून घेतलेलं आहे. आता थोडंसं आपल्याला पहिल्यांदा या प्लॅस्टिकला तेल लावायचं आहे दोन्ही कागदांना. पहिलेच लावायचं आहे आपल्याला, नंतर अजिबात तेल लावायचं नाही. आता इथे बघू शकता थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला पापड किती छोटा करायचा किंवा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही करू शकता. आता इथे मी पापड एक मोठा पण केलेला आहे आणि एक छोटा पण केलेला आहे. त्याच्यावरती बघा परत प्लॅस्टिक ठेवलं आणि आपल्याला इथे लाटायची वगैरे अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला इथे हे बघा एक ताटाने असं प्रेस करायचं आहे. बघू शकता पापड खूप छान झालेलं आहे. खूप झटपट होतात हे पापड, अजिबात आपल्याला लाटायची गरज नाही किंवा आपल्याकडे मशीन जर नसलं तर ही पद्धत तुम्ही वापरायची आहे. बघा फक्त थोडासा आपल्याला पापड म्हणजे दाब द्यायचा आहे थोडासा चांगला, तेव्हा पापड आपला असा पसरतो. चला आता इथे मी घरातच खाली बघा एक कपडा टाकलेला आहे, त्याच्यावरती परत एक प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि हे बघा खूप छान पद्धतीने इथे पापड मी बनवलेले आहे. हे बघा आता सर्व पापड ह्या पद्धतीने बनवून घेते. आपण घरातच सुकवणार आहोत. आता इथे बघा म्हणजे संध्याकाळ झालेली आहे. आता आपण पापड उलटून बघू. हे बघा खूप छान पद्धतीने उलटल्या जातात, अजिबात पापड तुटत नाही, खूप छान होता. चला आता इथे मी सर्व पापड असे पलटी मारून घेते आणि घरातच मी टाकलेले, उन्हात नाही टाकले. आपण आता त्याच्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ. पापड पण बघा खूप छान गोल आलेले आहे. हे बघा अजिबात आपण आहे ना जास्त तेलाचा वापर केलेला नाही आणि जास्त तेल आपल्याला वापरायचंच नाही. चला आता इथे मी पापड छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते आणि तुम्हाला पुढे मी दाखवते. बघू शकता इथे मी पापड छान असे वाळवलेले आहे. हे बघा खूप छान झालेले पापड पण. हे बघा पापड अजिबात तुटत नाही, खूप छान होता. फक्त आपल्याला सगळं प्रमाण लक्षात ठेवायचं असतं. चला आता आपण पापड तळून बघूया. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
पहिले काय करायचं, थोडासा इथे पापडाचा तुकडा टाकून बघायचा, तेल तापलं का नाही बघायचं नेहमी. बघू शकता इथे मी पापड टाकलेला आहे आणि बघू शकता तो किती फुललेला आहे. हे बघा, दुसरा पण टाकलेला आहे मी. हे बघा, खूप छान चव लागते आणि अगदी घरातले साहित्य आपण वापरलेले आहे. फक्त आपल्याला रेशनचे तांदूळ वापरायचे आहे. म्हणजे आपल्याला आहे ना इंद्रायणी तांदूळ वगैरे नाही वापरायचा, आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद.